या घडीची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहूया। दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडली। बैठकीचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे। महाराष्ट्रातील शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रामध्ये बैठका होत आहेत तर दुसरीकडे विनोद तावडे आणि जे.पी. नड्डा यांच्यात देखील बैठक पार पडलेली आहे। बैठकीचे अपडेट जाणून घ्या। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, बैठक तर झाल्याचं समजतंय पण बैठकीचा तपशील समोर आलाय का? दीपक, बैठक नेमकी कोणत्या कारणास्तव होती हे समजलेलं नाहीये। भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यामध्ये बैठक झाल्याचं समजते। त्यामध्ये स्वाभाविक महाराष्ट्राला माहित असलेलं नाव एक राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे सुद्धा होते, परंतु त्याशिवाय अन्य काही पदाधिकारी या बैठकीत उपस्थित असण्याची शक्यता आहे। आणि आता जो मुख्य प्रश्न आहे भाजपसमोर की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची समजूत घालावी लागणार आहे किंवा एकनाथ शिंदे यांना सध्या त्यांची भूमिका काय असेल आणि त्या संदर्भात केंद्रीय नेतृत्व नेमकं एकनाथ शिंदेंसोबत कशी चर्चा करेल या अनुषंगाने काही बैठका किंवा काही चर्चा झाल्याची शक्यता आहे। परंतु नेमकं कारण काय, कशासाठी बैठक झाली हे सांगता येत नाहीये। परंतु जे.पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्या निवासस्थानी बैठक झालेली आणि या स्वाभाविकच महाराष्ट्रातला एक मोठा नेता आणि जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष भेटतात आणि एकीकडे सत्ता स्थापनेची सगळी चर्चा सुरू असताना या बैठकीला महत्त्व प्राप्त होतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। वळूया पुढच्या बातमीकडे। 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागून 8 दिवस झाले तरी दररोज सरकारच्या शपथविधीची नवनवीन तारीख समोर येते। राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जरी स्पष्ट झालं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। अशातच मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक आल्यानंतर ते गटनेता निवडीसाठी बैठक घेणार आहेत। त्यामुळे भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। दरम्यानच्या काळात भाजप कोर कमिटीची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत 2 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल, तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही नवनिर्वाचित आमदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक त्यांची पार पडणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।